34 धावा झाल्यात, 35 धावांचा पाठलाग करायचा आणि गोलंदाजी मार्कवर गोलंदाज आपण तर स्ट्रायकिंगला आपण आकाश भोरला बघतोय, नॉन स्ट्रायकिंगला आपण आणि पहिला चेंडू एलिव्हेशन मिळायचा प्रयत्न पण इथे मात्र फटका फसलाय आणि आपण बघतोय लॉंग ऑन रिझन मध्ये एक सुरेख खेळ. आकाशला मात्र पहिल्या चेंडूवर कुठेतरी मैदान सोडावं लागतंय, शून्यावर कुठेतरी बाद झालंय. ज्या प्रकारे शून्य घेऊन आलं त्याच प्रकारे शून्य घेऊन आता मात्र पुन्हा एकदा मैदान सोडावं लागतंय. नवीन फलंदाज संकेत ज्यांनी एक सुरेख झेल पकडली गेली होती तोच आलाय, संकेत आलेत. बघा पहिला चेंडू यश मिळालं, त्यानंतर कुठेतरी दुसरा चेंडू मोठा फटका लागण्याचा प्रयत्न होता संकेतचा. हा निर्धाव चेंडू गोलंदाजी मार्कवर आपण सर्वेश तांबेला बघतोय, एक संघाचा आणि आकाश गोरडेला बघतोय. आता मात्र चांगली गोलंदाजी, आता मात्र बॅटिंग करण्याचा प्रयत्न, 34 धावा सेट केला, बॅकफुट लावून पंच करण्याचा प्रयत्न आपण बघतोय. कुठेतरी शफल होऊन मारण्याचा प्रयत्न पण मोठा फटका लागण्याचा प्रयत्न, कुठेतरी चेंडू आणि बॅटचा संपर्क नाहीये. बघा नक्कीच जिथे शेवटचा चेंडू असेल तिथे कुठेतरी आपल्याला कळवलं जाईल, त्यामुळे खेळाडूंना देखील विनंती आहे बाहेरून कोणी आवाज द्यायचा नाही. आणि इथे मात्र एक बटरफ्लाय कॅच कुठेतरी कम्प्लीट झालाय, कुठेतरी रिले कॅच कम्प्लीट झालाय. फर्स्ट नाही, सेकंड नाही, थर्ड आयटम मध्ये कुठेतरी कॅच संपन्न झालाय आणि शेवटच्या क्षणाला आणि शेवटच्या चेंडूला देखील फलंदाज बाद झालाय. धक्का क्रमांक 2 लागला, कुठेतरी 34 धावा लावल्यात पण आम्ही कशा प्रकारे फाईट करू ते देखील कुठेतरी दर्जा सेट करत असताना चांगल्या प्रकारे कामगिरी करतायत, चांगल्या प्रकारे गोलंदाजी केली. पहिलं षटक संपले, 4 धावा लावल्यात, आतापर्यंत 2 गडी बाद झालेत. बघा सर्वेश तांबेने पहिलं षटक फेकलं, चांगली कामगिरी केली, 2 गडी आतापर्यंत बाद झाले, सुरेख झेल पकडले गेले आपण बघतोय. तर चला अंपायर्स पंच आपल्याला देखील विनंती आहे थोडंसं स्पीडअप करायचं आहे, आपल्याला देखील वेळ सावधी आहे, फार कमी वेळात आपल्याला हे सामने कव्हर करायचे. एकूण 10 सामने हे 8 ओव्हर आपल्याला खेळायचे, त्यामुळे थोडंसं स्पीडअप खेळायचं. बघा कुठल्या प्रकारचा वेळ सावधी, वेळ इथे मात्र बाया घालवायची नाही, सामना त्वरित चालू करायचा आहे. गोलंदाजी मार्कवर गोलंदाज सचिन, आकाश स्ट्राईक चेंडूला फुलटॉ चेंडू होता, मोठा फटका मारण्याचा प्रयत्न. बघा आकाशाचा विचार केला तर वारंवार कुठेतरी मोठे फटके लागण्याचा प्रयत्न, पण चेंडूने बॅटचा संपर्क नाही, कुठेतरी मिडल होत नाहीये, त्यामुळे स्वतःशी नाराज आहे. कुठेतरी 34 धावा 35 धावांचा पाठलाग करायचा आहे. चेंडू सोडून दिले, वाईट चेंडू असेल, कुठेतरी अवंतर स्वरूपाची एक धाव. इथे मात्र धावा येणं तेवढंच महत्वाचं आहे. अजून एक वाईट चेंडू, कुठेतरी सलगचे 2 चेंडू आतापर्यंत वाईट फेकलेत. गोलंदाजी मार्कवर आपण गोलंदाज सचिन मोरे याला बघतोय, स्ट्रायकरला दुर्वेश पुढे जाऊन घेण्याचा प्रयत्न, कार्पेटच्या सहाय्याने कुठेतरी चेंडूला दिशा देण्याचं काम, फक्त सिंगल स्वरूपाची एक धाव. पाय होता, पाय त्याचा लाईनीवर पाय होता, नो चेंडू असेल. बघा लक्ष, बघा लक्ष, पंचांचं लक्ष, कुठेतरी पंचांपासून आपण काही लपू शकत नाहीये. आणि याचा मात्र लॉक निर्धाव खेळले, कुठेतरी डॉट खेळले, पण आता मात्र संघर्ष संपवलाय. ज्या षटकाराची गरज होती तो षटकार आलाय. आकाशने चांगली कामगिरी केली आहे, 15 धावा झाल्यात, कुठेतरी 15 चेंडूने 20 धावांची अजून देखील गरज आहे. 15 चेंडू 20 धावांची गरज आहे. धावसंख्या धावफलकर आतापर्यंत 15 झालेत. सचिन मौर्यावर कुठेतरी प्रति हल्ला चढवला गेलाय. आता मात्र अजून एक लाफ करण्याचा प्रयत्न, पण इथे मात्र चेंडू कुठेतरी शेवटच्या क्षणाला जे आपण पिलर्स बघतो तिथे आढळून परत समोरच्या दिशेने दाखल झाले.
इथे मात्र फलंदाज झालाय बाद. दांडी गोल यष्टा इथे मात्र उद्ध्वस्त केल्या गेल्यात. वन वीक पास बॉल. One to go. Oh. तर चला बघा 2 षटकं संपलेत. 17 धावा झाल्या धाव फलकावर. इक्वेशन 12 चेंडूने आता मात्र 12 चेंडूने 18 धावांची गरज आहे. चला पंचांना देखील विनंती आहे, सरांना देखील विनंती आहे, थोडंसं फास्ट खेळायचं बघा. थोडंसं टीम मिटिंग थोडीशी टाळायची आहे. तरी शॉर्ट अँड स्वीट टीम मिटिंग करा बघा, विनंती आहे. ओमकार सावंत आलेत गोलंदाजी मार्कवर. स्ट्रायक हँडला आपण सागर दिघेला बघतोय. आघाडीचा फलंदाज आकाश अजून देखील खेळपट्टीवर आहे. पहिला चेंडू कुठेतरी पंचांनी वाईट चेंडू घोषित केलाय. सिंगल स्वरूपाचे एकदा स्वतः कर्णधार आता मात्र गोलंदाजी मार्कवर आहे. कुठेतरी धावा रोखण्याचं काम करावं लागेल. पहिला चेंडू आपण तर फेकला गेला होता, त्यानंतर मात्र पहिला लिगल चेंडू कुठेतरी फेकलाय. फुल टॉस चेंडू आणि इथे मात्र फलंदाज झालाय बाद. यश मिळालंय. फुलटॉस चेंडूवर फुलटॉल करण्याचा प्रयत्न इथे मात्र फसलाय आणि यशांच्या मागे सुरेख झेल कुठेतरी पकडला गेलाय. बघा जबाबदारी आता मात्र कर्णधाराने आपल्या खांद्यावर घेतली आहे. कुठेतरी पहिला चेंडू अवंतर फेकला गेला होता, त्यानंतर मात्र सिंगल स्वरूपाचे एक धाव. आता मात्र फलंदाज बाद आणि नवीन फलंदाज मैदानात दाखल झालाय. बघा 34 धावा आहेत, पण या 34 धावा देखील आता कुठेतरी मोठ्या प्रकारे संघाचा अष्टोबर खेळाडू गौरवला बघतो आपण. एक चांगल्या प्रकारे बोली या खेळाडूची लावली गेली होती. इथे मात्र अजून एक फलंदाज झालाय बाद. हे खोल सागर, खोल खोल. तीन नसतील भाऊ. तीन बोल. तीन तीन. अजून एक सुरेख चेंडू. कुठेतरी कमबॅक करतोय, कुठेतरी चांगला प्रयत्न करण्याचा प्रयत्न. या षटकामध्ये धावा रोखल्यात. इथे मात्र अजून एक झेलची बघा. ओमकार थोडासा नाराज आहे. यष्टीरक्षकाने कुठेतरी झेल सोडली आहे, पण हरकत नाही बघा. कुठेतरी निर्धाव चेंडू आलाय. प्रयत्न 12 चेंडूने कुठेतरी 18 धावांची गरज होती, पण इथून मात्र सामना पूर्णपणे झुकवलाय. खोल ना रे, खोल ना, खोल. लेग स्टंप खोल ना. हा बस बस. One to go. आणि इथे मात्र षटक संपले, जिथे 1 धाव तिकडे 2 धावा खर्च केल्यात. सुंदर रनिंग बिटवीन द विकेट. कुठेतरी चौटी धाव घेण्याचा प्रयत्न यश इथे मात्र मिळालंय आणि धावा झाल्या धाव फलकावर. म्हणजे एकूण 21 धावा झाल्यात. आणि आता मात्र शेवटचं षटक आहे. या शेवटच्या षटकामध्ये 6 चेंडू आणि कुठेतरी 14 धावसंख्येची गरज आहे. 6 चेंडू आणि 14 धावसंख्येची गरज आहे. चला कुठल्याही प्रकारची टीम मिटिंग घ्यायची नाही आहे. फार वेळ घेत आहे बघा. आपण 4 षटकांचा सामना म्हणजे एकूण 24 चेंडूंचा खेळ आहे, पण या 24 चेंडूसाठी आपण देखील फार वेळ घेत आहे. कुठेतरी स्पीडअप करायचं आहे, थोडंसं
फास्ट क्रिकेट खेळायचं आहे. बरेचसे सामने आपल्याला या टर्फवर आजच्या दिवसामध्ये नक्कीच खेळायचे आहेत. त्यामुळे कुठेतरी ओमकार बघा आपला देखील विनंती आहे, थोडंसं फास्ट क्रिकेट खेळायचं आहे. 6 चेंडू आणि 14 धावसंख्येची गरज आहे. स्ट्राईक हँडला आपण नक्कीच गौरवला बघतोय. बघा त्या तिसऱ्या षटकामध्ये कुठेतरी मुवमेंट शिफ्ट झाल्या, कुठेतरी चांगल्या प्रकारे गोलंदाजी केली आणि आता मात्र 5 चेंडू आणि 14 धावसंख्येची गरज आहे. त्या तिसऱ्या षटकामध्ये संघाच्या कर्णधाराने ज्या प्रकारे गोलंदाजी केली, कुठेतरी एक दर्जा सेट केला आपल्या गोलंदाजीमध्ये आणि त्याचा पुरेपूर फायदा आता मात्र वैभव घेतोय. आणि इथे मात्र 9 चेंडू, एक बीवर चेंडू फेकला गेलाय निकून स्ट्राईक हँडला आपण बघतोय. गोलंदाजी मार्कवर गोलंदाज वैभवला बघतोय आणि इथे मात्र लॉफ केलाय, पाठवून दिलाय चेंडू लॉंग ऑफच्या डोक्यावरून. इथे मात्र आलाय षटकार. बघा 4 चेंडू आणि 7 धावांची गरज आहे. इथे मात्र ज्या षटकाराची गरज आहे तो षटकार इथे मात्र लागला. कुठेतरी पहिला चेंडू आपण बघितला, 9 चेंडू फेकला गेला होता. पहिला चेंडू यश मिळालं, त्यानंतर मात्र निकुंजने कुठेतरी चांगल्या प्रकारे कामगिरी केली. वाईट चेंडू कुठेतरी अवंतर चेंडू. आता मात्र दबाव, ज्या षटकाराचा दबाव इथे मात्र दिसतोय. इथे मात्र अजून एक फलंदाज बाद, कट अँड बोल्ड. तिकडे विचार, त्याला पण माहिती असतं, तिकडे विचार विचार. हे विकेट 7 विकेट, 7 विकेट गेले. चला तर 3 चेंडू आणि 6 धावांची गरज आहे. इथून मात्र एक मोठा फटका आणि इथे मात्र 9 चेंडू. बघा 9 चेंडू नक्कीच कुठेतरी स्टंपाच्या मागे डायरेक्ट चेंडू गेलाय, त्यामुळे पंचाने देखील 9 चेंडू घोषित केला. इथून मात्र कुठेतरी एक अवंतर धाव नक्कीच मिळेल. फलंदाज बाद झाल्यात. अजून देखील 2 विकेटची गरज आहे. इथून अजून 2 फलंदाज कुठेतरी बाद झाले तर संघ जिंकू शकतो, पण इथे मात्र हरकत नाही आहे. कुठेतरी बॉल देखील निर्धाव फेकले गेले आहेत, चांगल्या प्रकारे कामगिरी केली गेली आहे आणि इथून मात्र उर्वरित कुठेतरी अजून देखील चांगल्या प्रकारे कमबॅक करण्याचा प्रयत्न, पण इथे मात्र एक बॉल, 2 बॉल असते. एक मिनिट, 2 असतात, 2 बाकी आहेत. तेच सांगते, 2 बाकी आहेत, 2 बाकी आहे रे. बघा अजून देखील 2 फलंदाज बाद बाकी आहेत, अजून देखील 2 बॅटर आणि चेंडूंचा जर विचार केला तर कुठेतरी 3 चेंडूचा खेळ बाकी अजून. बघा 7 विकेट गेलेत. पंच आपले चांगल्या प्रकारे कामगिरी करतात, स्कोरर देखील चांगल्या प्रकारे. तर पंचांशी वादावाद करायचं नाही, वारंवार कुठल्या प्रकारचं क्वेश्चन पंचावर नक्की उठवायचं नाही. इथे मात्र अजून एक चेंडू, शेवटचा चेंडू, 1 चेंडू आणि आता मात्र 5 धावांची गरज आहे. इथून मात्र षटकार लगावणं तेवढंच महत्वाचं, कारण की हो या स्पर्धेचा नियम आहे, चेसिंग कंपल्सरी आहे. इथे मात्र अजून एक 9 चेंडू, 1 चेंडू आणि 3 धावांची गरज आहे. कुठेतरी वैभवने सामना आणला देखील आहे आणि आता देखील गमवू देखील शकतो. आणि इथे मात्र सामना विजयी झालाय का, तर नक्कीच विजयी झालाय सामना आणि बॉल देखील काउंट झालाय बघा. तर मॅन ऑफ द मॅच आमच्यापर्यंत पोहोचवायचं आहे. स्कोरर आपसे निवेदन आहे.
हॅलो. या सामन्याचा मॅन ऑफ द मॅच कोण आहे? जरा स्कोरर आमच्यापर्यंत पोहोचवायचा आहे. मॅन ऑफ द मॅच स्कोरर. स्कोरर मॅन ऑफ द मॅच. वैभव. वैभव वैभव वैभव. वैभव मॅन ऑफ द मॅच. वैभव यांना विनंती आहे तिकडे आपल्या रंगमंचावर यायचं आहे. तर चला यानंतर होणारा सामना असेल. एका बाजूला आपण गावदेवी के11 यांच्या अगेन्स्ट फाईट करतो तो म्हणजेच शार्प शूटर. तर कशा प्रकारे कोण कोणाला शूट करणार. एका बाजूला म्हणजेच कुलदेवता गावदेवी आईचं नाव घेऊन या मैदानात उतरल्या संघ त्यांच्या अगेन्स्ट फाईट करतो तो म्हणजेच शार्प शूटर. दोन्ही संघांना बेस्ट ऑफ लक. तर चला सामना चालू करता. पंचांनी देखील मैदानात ताबा घ्यायचा. हातामध्ये कुठेतरी विश्रांती घेताना आपल्याला नक्कीच दिसतील एक मेन पंच अजित निकम सर. तर यायचं सर आपण देखील जॉईन करायचं आहे. तर झाला पंचांना देखील विनंती सामना त्वरित चालू करायचा आहे.
गावदेवी AK11 विपक्ष शार्प शूटर्स. तर गोलंदाजी मार्ग चला पहिला चेंडू टाकण्यासाठी सज्ज आहे. पहिला चेंडू कुठेतरी ब्लॉकवर टाकण्याचा प्रयत्न, पहिला चेंडू कुठेतरी पायातून खोदून घेण्याचा प्रयत्न, पहिला चेंडू निर्धाव आलाय. अजून एक सुरेख चेंडू कुठेतरी आपण बघतोय. एक लेफ्टी बॅटर आहे, चांगल्या प्रकारे गोलंदाजी करण्याचा प्रयत्न आपण त्याच्यामार्फत बघतोय. कुठेतरी पहिला चेंडू निर्धाव, त्यानंतर मात्र सिंगल स्वरूपाची एकदम स्ट्राईक रोटेट झाली. स्ट्राईक एंडला तर मात्र आपण मुकेशला बघतोय. मुकेश आणि अकेश अशी दोन फलंदाज आणि त्यांच्या गोलंदाजी मार्गावरून गोलंदाज करणला बघतोय. कार्पेटच्या सायने खेळण्याचा प्रयत्न, कुठेतरी फंबल झाले, कुठेतरी चुकी झाली आहे, पण इथे मात्र सिंगल स्वरूपाची एक धाव मिळाली. 3 चेंडू झाले, 2 धावा झाल्या. पहिलं षटक मैदानात मार्गस्थ आहे. एका बाजूला आपण बघतोय ते म्हणजेच गावदेवी AK11 त्यांच्या अगेन्स्ट फाईट करतो. तोच म्हणजे बराच वेळ कुठेतरी स्लोवर वन चेंडू फेकले, पण आता मात्र शेवटच्या क्षणाला करणने चांगली गोलंदाजी केली. एक वेगवान चेंडू फेकला गेलाय करणच्या मार्फत. षटक संपलंय, 4 धावा झालेत. पहिलं षटक संपलंय, 4 धावा झाल्यात. करणने चांगली कामगिरी केली, आपल्या संघासाठी चांगले षटक फेकले. तर गोलंदाजी मार्गावर आपण गोलंदाज अमोलला फक्त दुसरं षटक, कुठेतरी 6 धावा झाल्यात. पंचाने 9 चेंडू घोषित केले. अवंत स्वरूपाची एक धाव. मग फारच कुठेतरी विकेटच्या देखील लांब चेंडू आता मात्र आपण संघाचा कर्णधार अमोलला बघतो. गावदेवी AK11 संघ चांगला संघ आहे, पण आता मात्र ज्या प्रकारे गोलंदाजी करायची पहिल्या षटकामध्ये कुठेतरी 4 धावा, पण आता मात्र खराब गोलंदाजी करतो संघाचा कर्णधार आपण अमोलला बघतोय. 3 चेंडूने कुठेतरी 5 धावा, पहिले 2 चेंडू सुरे फेकले, त्यानंतर एक 9, त्यानंतर सिंगल, त्यानंतर पुन्हा इथं वाईट चेंडू. मोठा फटका मारण्याचा प्रयत्न, बॅट आणि चेंडूचा संपर्क होत नाही, कुठेतरी मिडल बॅट होत नाहीये, त्यामुळे कुठेतरी वारंवार मोठे फटके फसतायत. सिंगल स्वरूपाची कुठेतरी षटकाराची गरज आहे. कुठेतरी मोठे फटके लागणं तेवढंच महत्त्वाचं, कारण की मागचा सामना कुठेतरी 34 धावांवर रोखला गेला होता. चांगली कामगिरी केली होती CBS संघाने, कुठेतरी 34 धावा बनवून दिल्या नव्हत्या. शेवटच्या क्षणाला त्यांच्याच संघ कर्णधाराने जे तिसरं षटक फेकलं त्यामध्ये फार कमी धावा, त्याच जोरावर कुठेतरी शेवटच्या षटकामध्ये 14 धावांची गरज असताना सामना देखील विजय मिळवून दिला. सुरेख झेल फलंदाज बाद झालाय, तर मात्र पहिली जोडी कुठेतरी ब्रेक झाली. यश मिळालं अमोलला, यश मिळालं. 5 चेंडूंचा खेळ झालाय, कुठेतरी अजून देखील 1 चेंडूचा खेळ बाकी. नवीन फलंदाज तर बघा 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्येत ऑफर करत म्हणजेच एकूण 11 धावा झाल्यात. प्रति षटकामध्ये नक्कीच 5.050 सरासरी कुठेतरी मेंटेन केली आपण बघतोय. नवीन फलंदाज सूरज सहानी आलेत. स्ट्रायकिंगला आपण दुर्गेशला बघतोय. गोलंदाजी मार्कवर गोलंदाज तुषार. पहिला चेंडू समोर दिशेने मारण्याचा प्रयत्न आपण बघतोय. लॉंग ऑफला दुसरी घेण्याचा प्रयत्न, इथे मात्र दुसरी धाव कुठेतरी घातक ठरली असती. चेंडू जर गॅदर केला असता तर कुठेतरी घातक ठरली असती. तुषारने चुकी केली, जिथे 1 धाव तिकडे 2 धावा धावून कंप्लीट झाल्या. सुंदर रनिंग बिंड विकेट, पुरेपूर फायदा
कुठेतरी चुकीला माफी इथे मात्र देत नाही येतोच म्हणजे फलंदाज दुर्गेश लाभा मागतोय. इथे मात्र धीरज होतो बघा, झेलची संधी होती, कुठेतरी विजन क्लिअर झालं नाहीये. लॉफ केलंय, आता मात्र चेंडू पाठवून दिलाय समोरच्या दिशेने. इथे मात्र आलाय षटकार, स्ट्राईक टाईपचा फटका. इथे मात्र षटकार, कुठेतरी प्रतिउत्तर. फटका तर षटका आता मात्र नक्कीच तो तुषारला लागला असेल. कुठेतरी स्ट्राईक रोटेट अजून पहिले षटकारांचे हॅट्रिक. कुठेतरी दबाव आता मात्र प्रति हल्ला चढवला गेलाय. कुठेतरी पहिल्या चेंडूवर 2 धावा, त्यानंतर सिंगल, त्यानंतर 2 चेंडू 2 षटकार, म्हणजे उर्वरित 2 चेंडूंचा खेळ बाकी आहे. पण इथे मात्र षटकारांची हॅट्रिक कंप्लीट केली जाईल का, तर नाही. इथे मात्र शेवटच्या क्षणाला बघा हरकत नाही, कुठेतरी तिसरा षटक झाला, पण या तिसऱ्या षटकामध्ये कुठेतरी प्रति हल्ला चढवला गेलाय. 5 चेंडू झालेत, 16 धावा आतापर्यंत खर्च केल्यात आणि इथे मात्र अजून एक वाईट चेंडू, म्हणजे एकूण धावा आतापर्यंत खर्च केलेत त्या म्हणजे 17. फार महागडं षटक असेल या सामन्यातील. आणि इथे मात्र षटक संपलंय. 18 धावा झाल्यात 3 षटकांच्या समाप्तीनंतर. धावसंख्या प्रकार 29, 29 धावा झाल्यात आतापर्यंत. गडी बाद झाल्या तो म्हणजे एकूण 1. बघा बनसाने देखील विनंती, चला अंपायर आपल्या देखील विनंती, थोडंसं स्पीडअप. चला खेळाडूंना देखील विनंती आहे. चला फिल्डिंग टीम, चला वारंवार आपल्याला देखील सूचना येते, कुठेतरी फास्ट फिल्डिंग सेट करायची. चला आणि तसेच बघा खेळाडूंना देखील विनंती आहे, बॅटिंग टीम आपल्याला विनंती आहे, आपण बाहेरून कुठल्याही प्रकारचा कॉल करायचा नाही, अन्यथा आपल्या संघाला कुठेतरी पॅनलाइज केलं जाईल, याचं देखील आपण भान ठेवायचं. कॅप्टन्स बघा आपल्यासाठी सूचना आहे. तर चला बघा खेळाडूंना देखील विनंती, पंच आपल्याला विनंती, आता मात्र जे खेळाडू आतमध्ये आहेत ना बॅटिंग टीमचे, त्यांना बाहेर करायचं. बघा जो गेट आहे तो बंद करायचा आहे. इथे मात्र वाईट चेंडू आहे. इथे जर अपील केली जाते, पण अपील त्वरित नाकारली आहे. धावसंख्या झाली ती आतापर्यंत, धावसंख्या प्रकार 34 तपास झाल्यात. शेवटचं षटक आहे, स्लॉगवरचं षटक. या षटकामध्ये कुठेतरी धावा येणं तेवढंच महत्त्वाचं होतं, पण कुठेतरी रोखल्या गेल्यात. पंचांनी 9 चेंडू घोषित केले. अवंतर स्वरूपाची 1 धाव. बघा या स्पर्धेचा नियम आहे नक्कीच 9 चेंडू कोणत्या प्रकारचे फ्री हिट नसेल, अजून 1 वाईट चेंडू. या शेवटच्या 2 चेंडूसाठी कुठेतरी वारंवार अवंतर चेंडू फेकले गेलेत. 34 धावा नाही तर 36 धावा झाल्यात. कार्पेटच्या सायना घेण्याचा प्रयत्न, आपण बॅकअप देखील आलाय. सकाळचा कर्णधार नक्कीच आपण बघतोय. शेवटचा चेंडू, लास्ट बॉल टू गो. इथे मात्र दुसरी धाव कुठेतरी घातक झाली आणि सत्र संपले. पहिल्या सत्राच्या समाप्तीनंतर धावसंख्या प्रकार झाली ती म्हणजे एकूण धावसंख्येचा प्रकार 38 झाले आणि 39 धावसंख्येचा पाठलाग आता मात्र करायचा आहे, तोच म्हणजेच गावदेवी AK11 संघाला. तर चला आता मात्र विनंती आहे, गावदेवी संघ आपले 2 फलंदाज मैदानात थांबतील, बाकी पूर्ण संघ बाहेर जाईल, फक्त फलंदाज मैदानात थांबतील. तसेच चला फिल्डिंग टीम त्वरित क्षेत्ररक्षण रचायचं आहे. आता मात्र 38 धावसंख्येचा पाठलाग करायचा आहे, तो म्हणजेच गावदेवी AK11 संघाला.
यानंतर होणारा सामना असेल एका बाजूला आपण बघतो ते म्हणजेच पहिल्या फेरीतील यानंतर होणारा सामना असेल पहिल्या फेरीतील 5वा सामना मिस्टर फिनिक्स गेम चेंजर त्यांच्या अगेन्स्ट ब्लिंकलिक्स गार्डियन संघ. चला दोन टीमचे कॅप्टन्स चला त्वरित यायचंय टॉससाठी यायचंय. पहिल्या फेरीतील 5वा सामना एका बाजूला आपण मिस्टर फिनिक्स गेम चेंजर यांच्या अगेन्स्ट फाईट करतो म्हणजे ब्लिंकिंग क्लिक गार्डियन संघ. आणि आता मात्र सामना देखील चालू होतो आणि आता मात्र पाठलाग करायचा आहे तो म्हणजेच गावदेवी एक केलं संघाला 38,000 संख्येचा 39,000 संख्येचा कुठेतरी पाठलाग करायचा आणि गोलंदाजी मार्कवर गोलंदाज आपण आकाशला बघतोय. स्ट्राईक एंडला आपण सुशांत कडू आणि खरण असे दोन फलंदाज बॅटिंगसाठी कुठेतरी आलेत मैदानात. तर चला मिस्टर फिनिक्स गेम चेंजर चला यायचं गेम चेंजर आपण कुठे असेल तरी यायचं टॉससाठी. चार चेंडूने 4 धावा. आता मात्र दोन संघांमध्ये नाणेफेकी देखील झाली आहे. टॉस विन झालाय ब्लिंकलिक्स आपण बघतोय. नक्कीच गार्डियन संघाने कुठेतरी नाणेफेकी जिंकले आणि निर्णय घेतलाय प्रथम गोलंदाजीचा आणि आता मात्र इन्व्हाइट केलंय गेम चेंजर संघाला कुठेतरी बॅटिंगसाठी. मग एक सामना कुठेतरी जिंकलाय. मग या संघाचं नाव देखील एक अगवेगळं नाव आहे. नक्कीच ब्लिंकलिक्स गार्डियन संघ चांगला संघ पहिला सामना जिंकलाय. चांगली सुरुवात मिळवून दिली आपल्या संघासाठी. आता मात्र कुठेतरी दुसरा सामना खेळण्यासाठी सज्ज आहे. दुसरं षटक मैदानात चालू आहे. 6 धावा झाल्यात. कुठेतरी 3 चेंडूचा खेळ अजून देखील बाकी आहे. कुठेतरी रोखलाय चांगल्या प्रकारे गोलंदाजी गेले तर गोलंदाजीचा दर्जा इथे मात्र सेट केला. कुठल्याही प्रकारची धाव इथे मात्र खर्च करत नाही गोलंदाज. प्रत्येक धावेसाठी इथे मात्र झगडावं लागतंय संघर्ष करावं लागतं. चांगली गोलंदाजी दुर्गेशने देखील केली आहे. आतापर्यंत 4 चेंडू फेकले 2 धावा खर्च केलेत. 7 धावा झाल्यात. तर षटक संपल्यात. 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या फलकर झाली ती म्हणजे एकूण 9 धावा झाल्यात. 12 चेंडू आणि आता मात्र इक्वेशन 30 धावांची गरज आहे.
तिसऱ्या षटक मित्रात मार्ग असतं 19 धावा झाल्या त्या फलकावर गोलंदाजी मार्ग आपण गोलंदाज रोहित बघितला बघतोय स्ट्राईक हँडला आपण करण साथी संवेद आपण सुशांतला बघतोय कुठेतरी प्रत्येक चेंडूवर मोठा फटका लागण्याचा प्रयत्न 21 रन 8 चेंडूनी 20 धावांची गरज आहे आता मात्र कुठेतरी 7 चेंडू 19 धावसंख्येची गरज आहे आपण बघतो चांगल्या प्रकारे कामगिरी करावं लागेल कुठेतरी आता मात्र पहिल्या सत्रामध्ये आपण जर विचार केला तर सकाळच्या सत्रामध्ये जेव्हा सामना सुरू झाला या स्पर्धेत सुरू झाली तेव्हा कुठेतरी मोठ्या धावसंख्या होत होत्या पण आता मात्र कुठेतरी धावसंख्येला रोख लागावं लागेल चांगल्या प्रकारे गोलंदाजी कुठेतरी प्रत्येक सामना शेवटच्या चेंडूमधून घेऊन जाण्याचा प्रयत्न इथे मात्र प्रत्येक संघ आणि प्रत्येक गोलंदाज करतो गोलंदाजी मार्कवर पण गोलंदाज रोहित चांगला चेंडू आहे एक निर्धाव चेंडू आणि इथे मात्र षटक संपलं 3 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्येत फरक झाली म्हणजे एकूण 21 धावा तसंच बघा फ्रंट कॅमेरामॅन आपल्याला देखील विनंती आहे तर भूषण बघा ड्रोन मॅन आपल्याला विनंती आहे कॅमेरा कोणत्या प्रकारचं शफल करायचं नाही बघा भूषण बघा एक विनंती आहे जो 9ची पट्टी आहे बघा तिथे सेट करायचा कॅमेरा भूषण विनंती आहे जो कॅमेरा आपण हलवलाय ड्रोनमॅन आपल्याला विनंती बघा भूषण आपल्याला विनंती जी आपण 9ची पट्टी हलवल्यात कॅमेरा सेट करायचा बघा थोडंसं राईट साईडला नक्कीच अँगल शिफ्ट करायचं कुठेतरी अजून बघा राईट साईडला घ्यायचं आपल्या राईट साईडला बस धन्यवाद पहिला चेंडू फुल टॉस टाकला पहिला चेंडू कार्पेटच्या साहाय्याने घेण्याचा प्रयत्न आपण बघतोय सिंगल सरपाशी आता मात्र कुठेतरी 5 चेंडू इक्वेशन आता मात्र फार मोठं आहे कुठेतरी 29 धावांचा पाठलाग करत होते आता मात्र 5 चेंडू आणि 17 धावसंख्येची गरज आहे मोठा फटका इथे मात्र शेवटच्या क्षणाला कुठेतरी नशिबाची साथ बॅटरकडनं भेटत नाही बघा नशीब कुठेतरी प्रयत्न करतोय पण प्रयत्न फसतायत कुठेतरी मोठा फटका लागण्याचा प्रयत्न एलिव्हेशन इथे मात्र मिळालं होतं पण शेवटच्या क्षणाला कुठेतरी चेंडू जे आपण पोल्स बघतोय त्या पोल्सवर लागून नक्कीच चेंडू आता फुलटॉस चेंडू मोठा फटका लागण्याचा प्रयत्न बॅकफूट लावून कुठेतरी शफल होऊन मारण्याचा प्रयत्न पण चेंडू बॅटचा संपर्क परफेक्ट मिडल ऑफ द बॅट इथे मात्र होत नाहीये 24 धावा झाल्यात 3 चेंडू आणि 15 धावसंख्येची गरज आहे इथे मात्र 3ही चेंडूवर 3 षटकार लागणं तेवढंच महत्वाचं आहे इथे मात्र झेलची संधी फलंदाज इथे मात्र झालाय बाद इथे मात्र शेवटच्या क्षणावर देखील फलंदाज बाद झाल्याने एक चांगला सामना जिंकलाय आणि पहिला सामना गमवला तसं म्हणजेच कावदेवे केलं संघाने कुठेतरी कमी टार्गेट सेट केलं होतं पण ते चेस करण्यामध्ये कुठेतरी यश मिळालं नाही आणि फलंदाज वारंवार बाद आणि एक चांगला सामना जिंकलाय कुठेतरी लोएस्ट स्कोर इथे मात्र डिफेंड केला गेलाय तर चला ह्यानंतर सामना दोन्ही टीमचे कॅप्टन्स नाणेफेक देखील झाली आहे हॅलो हॅलो
शार्प शूटरचे मॅन ऑफ द मॅच गौरव खरात.